आणि फलंदाजांचं जे द्वंद्व आहे त्यामध्ये कोण पैलवान, कोण यशस्वी होणार, कोण इथे सरस ठरणार याकडे तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा मात्र मायक्रोफोनवर असतील आमचे दशरथ पाटील साहेब. या संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन गोलंदाज विकी भोयर. तेज गती गोलंदाज. पहिला चेंडू पुन्हा एकदा थोडासा बावचडलाय, थोडासा मिस झालाय. 5 चंदन सारखा मगाच्या बघा मागच्या सामन्यामध्ये 0वर सोडल्यानंतर खरं म्हणजे सामना त्याने आपल्या हाताने खेचून आणला. विकी भोयर ज्यानं ISPL मध्ये गाजवली होती तोच हा अतिशय भन्नाट वेगावर स्वार होणारा राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा फ्लायटेड दिले. बघा प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या अँगलनी. आणि याचं सगळं श्रेय जातंय ना, ते श्रेय जातंय ते अनुभवाला. एक्सपिरियन्स मोठा गुरु आहे असं म्हटलं जातं आणि तसा एक्सपिरियन्स पणाला लावतोय. पंच आता डिस्कशन करतायत फलंदाजांनी. मला असं वाटतं थोडासा पंचांना काहीतरी विचारलेलं दिसतंय, बाउन्सच्या संदर्भात विचारलेलं आहे. पंच विचार विनिमय करतायत आणि हा निर्णायक सामना आहे. या मॅचमध्ये जो जिंकेल त्याचंच भवितव्य टिकून राहणार आहे. अस्तित्वाची लढाई आहे, त्यामुळे एक एक चेंडू महत्वाचा आहे. क्या हो गया गुरुनाथ? ये गुरुनाथ इकडे आहेत का? येस, फेअर डिलिव्हरी. चला पहिलं षटक घेऊन विकी भोयर राईट आर्म राऊंड द विकेट. हो 5 चंदन बघा याला बांधून ठेवलं. मागच्या सामन्यामध्ये याने दमदार फलंदाजी केली होती, त्याच फलंदाजाला खिलवून ठेवलं मात्र या विकी भोयरने. काय म्हणाल टिकेमाळे सर? नाही, तुमच्या भाषेत बोलायचं झालं चंदनाला बाबोळ करून ठेवलेलं आहे. नक्कीच. मागील मॅच मध्ये षटकार चौकार ठोकणाऱ्याला हो, त्याला किती बांधून ठेवलं यालाच म्हणतात एक्सपिरियन्स. चेंज ऑफ पेस. एक चारोळी आहे याच्यावर की प्रश्न कोणी विचारू नका, नक्कीच उत्तर तुम्हाला मिळत जाईल. नक्की. जीवन इतकं सुंदर आहे की अनुभवच तुम्हाला सांगेल. पाकिस्तानचा गोलंदाज वशिम आकर होता ना, सर्व चेंडू असे वेगवेगळ्या अँगलने टाकायचा. फलंदाज देखील समजत पण नसतो. अफलातून गोलंदाजी विकी भोयर, काय गोलंदाजी करे, वा अफलातून गोलंदाजी. मेडन ओव्हर होईल का? म्हणून मला वाटते त्याने पहिल्यांदा हे घेतली, लेग बाईची 1 रन आलेली आहे. अतिशय म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण आम्ही करू. हो हो, ईट का जवाब पत्थर से देतोय चंदन म्हणतोय. मी पण अजून चंदन आहे. अफलातून टोला आणला चंदननं आणि बरोबर जे सुरुवातीला जमलं नाही ते शेवटला त्यानं केलं. नक्कीच. येस, आणि षटकार ठोकला. येस, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. बघूया संघाची धाव संख्या झाली 7 वर 7 पण. डीजे मास्टरना पण आपण संधी देऊया. येस, वाजवा आता शेवटचा हात मारून घ्या. आता जे कार्यक्रम हा एकट्या दुकट्यानं यशस्वी होत नसतो. प्रत्येकाचा रोल आहे. डीजे मास्टर पण त्यामध्ये एक महत्वाचा घटक आहेत आणि आपला रोल त्यांनी मस्त बजावलेला. काय व्हॉइस क्वालिटी आहे, क्लिअरिटी, जबरदस्त क्लिअरिटी. बोलायला पण मजा येते, ऐकायला पण आवाज त्याचा चांगला जातोय. डीजे गंगेश दुसरं षटक मला असं वाटतं धीरज भोईर घेऊन आलेला आहे. दोन्ही धाराव्याचे हे 72. हो, हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा पंचांनी दिलेला आहे. एका धावेची भर. धाव संख्या झाली 8 वर. धाव संख्या होते ती 8. येस, धीरज भोईर बॉलिंग मार्क होता या संघाच्या वतीने. दुसरं षटक प्रगती पदार आपल्या ठेवणीतलं पडले. पहिलं षटक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग, समालोचकांच्या सलामी देणारा उत्तुंग फटका, बेबंद फटका. टायमिंग शुड बी एक्सलंट. दॅट्स अ ह्यूज 6, मॅसिव्ह 6. जबरदस्त टायमिंग, कलात्मक फटका, तंत्रशुद्ध फटका, ग्लोरियस, फॅब्युलस, मेलोडियस स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट. दॅट शुड बी 6 रन. 6 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 14 वर 14. 2 षटकारासहित पहिला चंदन. स्वराजनं जबरदस्त टोला आणला खडे आणि उंची ज्यांची कमी ना क्रिकेटमध्ये त्यांचे फटके बघण्यासारखेच असतात. लाजवाब फटके. म्हणजे जसा एखादा जाडा माणूस असतो हळदीला नाचत असला की असं वाटतं याच्याकडे बघतच बसावं, मिरवणुकीला नाचत असतो तेव्हा. तसं यांना ऋषी मुनींचा वरदान आहे. हे बुटके नेहमी त्रासदायक ठरतं बघा. वामन अवतार बघा, फक्त 3 पावलामध्ये बलीला काढलं, सगळं बरोबर की नाही? हा इतिहास हे आहे.
बळीराजाला वाटलं 3 पावलं ठेवणार कुठे, मस्तकावर शेवटी ठेवायची वेळ आली. हा चेंडू ओ आणि त्यांचाही विषमाने कुठेही घुसू शकतात. कुठल्या मांडीतून पण घुसणार, फटीतून घुसणार, कसे घुसणार पण घुसणार. त्यांचंच राज आहे तिकडे. उदय तांडेलला ना राग गेला, ते हायटेड आहेत. एक्सायटेड आहे बघा. एकीकडे उखळ आहे, दुसरीकडे मुसळ आहे. वाईट. येस, वाईटचा इशारा. स्वयं मारा, 1 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवला आहे 15 धावा, 15. कमीत कमी 51 धावा जर असल्या तर नक्की त्रासदायक ठरेल, कारण त्यांच्याकडे देखील बॉलिंग अटॅक चांगला आहे. 5 चंद्रसारखा एक गुणी बॉलर, ज्यानं मागच्या सामने 2-3 सामन्यामध्ये अतिशय दमदार गोलंदाजी केली. धीरज भोईर लेफ्ट आर्म होते विकेट. येस, गती आणि मती याचा पुरेपूर वापर. पुन्हा एकदा अपलादून डिलिव्हरी, चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स, जबरदस्त प्रात्यक्षिक. नाही, धीरजनं पहिला चेंडू फक्त लेग स्टंपच्या बाहेर Yes, टाकलाय. बाकी सगळेच्या सगळे चेंडू Yes. ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या नक्की, बाहेर yes. त्यानं ठेवलेले आहेत. आणि ही लाईन आणि लेंथ त्याला आणि आता बघा, हे फायदेशीर दोन्ही संघ ठरली आहे ना, आहे. बामण डोंगरी धारावी बघा, हे कुठेही रायगडमध्ये जा, कुठेही भिवंडीमध्ये जा, तरी हे 2 संघ नेहमी असतातच, अव्वलमध्ये आहेत. टच मध्ये आहेत, एकमेकांना चांगले ओळखतात. हा चेंडू मात्र जमिनी लगत मारलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. शुभम आणि आणि एकच धाव. ते दुसऱ्या संघाला कशाला घेणार हो, बरोबर आहे, चांगलीच क्वालिटी घेणार ना. कधी कधी काय असतं, एखादी जोडी जमली ना हा. की मग तिसऱ्याला घुसवत नाही कोण. तसं युती एकदा जमली की Yes. मग तिसरा हा, बरोबर आहे. कोणाला घ्यायचं नाही असं असतं. आणि जमलंय चांगलं, मग कशाला Yes. मोडायचं. हो हो, काय चेंडू तेवढाच अफलातून फटका खणून काढला हा यॉर्कर चेंडूला. चंदन यांनी सिंगल घेतोय. खरं तर चंदनच्या स्वभावात नाहीये सिंगल Yes. डबल, परंतु त्याला भाग पडलंय या गोलंदाजांनी. थोडस single मात्र double ला. वंचित ठेवलंय षटकारा चौकारापासून. जे मागच्या जर सामन्याचा विचार केला, धीरज भोईर पुन्हा धाव लेफ्ट आर्म. हो यस, भन्नाट चेंडू, अतिशय बेफाम मारा. पुन्हा एकदा चेंडू निघून गेला. बघूया, दानी षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. 12 चेंडू, संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 17 धावा, म्हणजे 8.5 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 चेंडूमध्ये 17 धावा आणि उर्वरित चेंडू आहेत 12. या 12 मध्ये किती धावा येतील हे येणारं भविष्य ठरवेल. नाही, भविष्य तर ठरवणार आहे. आपण तुम्ही म्हणालात की पूर्वी पोपटवाले येस, भविष्य आपल्याला सांगायचे, परंतु त्यांचंच भविष्य आता अंधारात अंधारात चाललंय. चाललेलं आहे. कारण आता डिजिटल मीडिया आलेला आहे. तुम्ही ऑनलाईन फक्त नाव टाका, तुमचं भविष्य लगेच सटासट आता येतंय. त्या आणि दादरला या मॅच मध्ये मला या टुर्नामेंट मध्ये अजून एक वैशिष्ट्य जाणवलंय येस, की उदबत्तीचा जो नक्कीच. सुवास आहे, जो सुगंध आहे, तो आल्यापासून मी इथे अनुभवतो. हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. नाही तर आरती घेतली असं बरायला असतं. कमीत कमी आरतीमध्ये तरी पैसे दिले असते ना. करतील हा उद्या आरतीचा ताट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा, हो जबरदस्त टायमिंग आणि सलग हा तिसरा षटकार. जबरदस्त टायमिंग. काय म्हणा टिकेमाळी सर या फटक्याबद्दल? जबरदस्त कॉन्फिडंटचे फटके होते. विश्वास डीजे ना आपण संधी देणार आहोत. DJ, बघा ठोक कसा दे. खडे त्यानं स्ट्रोक मारलाय. मोबाईलला नेटवर्क आणि फुटवर्क. इथे फुटवर्क नाही, कसाही चेंडू येऊ Yes, दे, आम्ही कसाही. खडे पण मारू शकतो असं सिद्ध करतोय या मैदानावर. आणि सगळीकडे तंत्र तो चालत नाही. चंदन. हा, तंत्र नाही चालत, मंत्र पण चालतात Yes, कुठे मंत्र कुठे. पण चालतात. तांत्रिक, मांत्रिक आणि यांत्रिक. हा, या सगळ्यांचा मेळ म्हणजे जीवन आहे, मेळ म्हणजे हे जग आहे. आणि हे जग आपल्याला या क्रिकेटमध्ये सुद्धा बघायला मिळते. खडे मॅक्झिमम स्ट्रोक्स मारलेले आहेत ते पार्थ चंदन. पण आज अफलातून. टिकेमाळी तुम्ही आलात ना, म्हणजे नाही का, घोड्याबरोबर नालाची यात्रा. नाही म्हणजे बरं वाटलं जरा. नाही, खरं तर आमचं अहोभाग्य की तुम्ही तुमच्या बरोबर आम्हाला इकडे संधी मिळाली. हो, आणि हो, हो. अजून एक रेस्ट्रोक. काय टायमिंग बघा. मी आता घेतलाय का कोणी? आईवा कॅच घेतलाय? नाही का? नाही. टपून बसलेत बघा कसे. काय खेळाडू आहे चंदन पार्थ. आज दिवसच म्हणजे संध्याकाळ Yes, नक्कीच. गाजवलेली आहे. जाता जाता घरी प्रेक्षकांना एक मेजवानी मिळते. हसतोय, आनंद करतोय. हेलिकॉप्टर स्ट्रोक, खडे बघतोय, बघत बसला आणि स्टाईल बघा ना त्याची. आणि सरळ गेला तो आणि काय बघा, प्रेक्षकांमध्ये. म्हणजे चौफेर खेळतोय, चतुरस्त्र खेळ. जबरदस्त लगातार 4 षटकार ठोकलेले आहेत. त्या आदित्य पाटीलच्या गोलंदाजीवर 6 षटकारांचा विक्रम होईल का? नक्कीच. बघूया या चेंडूवर काय होतंय. हो, हा चेंडू शॉर्ट पिच होता, मारलाय, सिंगल घेतले. स्ट्राईक साठी धावणार का? धावलेत. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. विकेट.
म्हणजे आज स्टॅमिना बघा जसं तसा आहे. येस, फक्त म्हणजे षटकार चौकार नाही, त्याच्याबरोबर सिंगल डबल्स. म्हणून तुमची पण बॉडी घेतात. आहे नेहमी संतुलित पाहिजे हो. बरोबर की नाही? करेक्ट. जेवणामध्ये तुम्हाला फक्त नुसतं वरणच दिलं, हा. नुसतं भातच दिलं तर चालणार नाही, लोणचं पापड वगैरे हे पाहिजे. सगळं त्यामुळे पाहिजे. लज्जत वाढते तुमच्या जेवणाची. आणि तसं मिश्रित अशी फलंदाजी आहे. या शेवटच्या चेंडूवर आदित्यच्या गोलंदाजीवर फलंदाज पार्थ चंदने काय करणार? 4 षटकार मारलेले आहेत या ओव्हरमध्ये. 5वा मारलाय का? नाही, नाही वाटतं. झेल होण्याची शक्यता. झेल टिपला जातोय. मात्र जोरदार टाळ्या पार्थ चंदनसाठी झाल्या पाहिजे. 13 चेंडूमध्ये 33 धावांची Yes. मॅरेथॉन इनिंग त्यानं आणि या- साकारलेली आहे. आणि या गोरज मुहूर्तावर आणि वेळेवर वेळेवर जेव्हा गरज होती संघाला तेव्हा निराश अंतःकरणाने हताश होऊन बॅट हलवत हलवत आता मैदानाच्या बाहेर म्हणजे येतोय. त्याची तो पार्थ अजूनही इच्छा चंदन. अतृप्त आहे बघा अजून. असणारच ना. अजून एक ओव्हर आहे, अजूनही एक षटक आहे आणि त्याची बॅट मस्त लागलेली, चालेल. परंतु त्याला आता चांगला तो शेड झाला होता, त्याला चेंडू व्हॉलीबॉल सारखा दिसत होता. चांगला जमला होता मेळ. बघूया. एक गेला, दुसरा आला याला, ज्यांनी मागील मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केलेली तो कुणाल म्हात्रे. झेल सुंदर टिपला. रुणाल म्हात्रे मागील मॅच मध्ये लगातार 2 षटकार त्यानं ठोकलेले. तो फलंदाज आता आणि मैदानात दोन्ही येतोय. आहेत गोठिवली गावातील रोनाल नारायण म्हात्रे आणि स्वराज प्रल्हाद म्हात्रे. दोन्ही बंधूंची जोडी आहे. एकाचे वडील आहे 40+ वाले. नाही, दोघांचे आहेत. प्रल्हाद म्हात्रे 40+ खेळतायत. नाही, आता तर ट्रेंडच झालेला आहे. आता 40+ नाही तर 50+चं पण Yes. आता वेगळं एक व्यासपीठ तयार झालेलं आहे. कालांतराने मला असं वाटतं 60+चं पण 60, व्यासपीठ yes. होईल, कारण आयुर्मान आता वाढत आहे. येस, नक्कीच. जो ॲव्हरेज जे लाईफ आहे माणसाचं ते वाढत चाललेलं आहे. चांगली बाब आहे. ओ हो 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 हो. कल्पेश ठाकूरगिरी दाखवतोय Yes. मैदानावर. चेंडू गरा गरा फिरवतोय. हा पुराणा चावल आहे. येस, नक्कीच. येस, दुसऱ्या मॅच मध्ये बोलवलंय. नाही नाही नंतर आता बोलवलं त्याला का तुमची गरज आहे तर संध्याकाळी आम्हाला. लगातार 2 चेंडू मैदान. आता गोंगाट होतोय तिकडून. येस, आरडाओरडा आरडा प्रेक्षक ओरडत सुटलेले आहेत. मॅच मध्ये घुसलेले आहेत आता Yes. सगळे. बघा क्रिकेटचा किती शौक आहे नाही का? शोक नाही, ही नशा आहे. नशा आहे. हौशेला मोल नाही टिकेमाळी सर. हौशेला मोल नाही. जे तुम्ही करोडो रुपये खर्च करून मिळणार नाही ते फुकट पण तुम्हाला हा, फुकट. कधी कधी मिळेल. फुकट हा Yes, एन्जॉयमेंट आणि आहे. हे फुकट आहे, खाऊन पिऊन आहे. बरोबर 2 की चेंडू लगातार 2 चेंडू मैदान. तिसरा चेंडू. ओहो, नाही? वॉट अ स्ट्रोक. स्वराज सीमारेच्या पलीकडे स्वराजनं मारला हा उत्तुंग असा षटकार. फायर. काय जबरदस्त टायमिंग. निर्णय घेतला तर चुकीचा ठरतोय, कारण नंतर मात्र यांना बॅड लाईट मध्ये बॅटिंग करायची आहे. हो, ते तर आहेच, परंतु इथे एका मंदिरातून घंटा नाही वाजत. दोन्ही इकडून Yes. तिकडून दोन्ही संघ मस्त खेळतायत. कधी गोलंदाजी बहरते, कधी फलंदाजी. या चेंडूवर काय होईल? आणि हा गेला म्हणजे बाहेर. आउटसाइड द अपस्टम. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर महाराणी अर्धशतक 50. टाळ्यांच्या गजरात बघूया, कारण संध्याकाळची वेळ आहे. नाही, टाळ्या वाजवायलाच पाहिजेत Yes, गोठिवली नक्कीच. बोनकोडेकरांना, कारण कठीण परिस्थितीतून त्यांनी चांगली परिस्थिती आणली बघा. दशरथ पाटील साहेब, गरिबीतून श्रीमंती बरी, पण श्रीमंतीतून गरिबी ते नाही नाही बरी. बरोबर आहे. आणि हा येस, पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने पुश करायचा होता, पण तो चेंडू जागेवरच आणि मिळेल. एक धाव, चिकी सिंगल. धाव संख्या झाली 51. पंतांचा लेग बायचा इशारा. येस, आज दिवसभरात चांगली अंपायरिंग केली आमचे गुरुनाथ पाटील असतील, उदय तांडे असतील आणि शशी साटम. रायगडमध्ये बरीचशी मागणी आहे शशी साटम सरांना आणि तिघांना पण. येस. रायगड, ठाणे, नवी मुंबई, खरं खरं ब्रँड आमचं ना 80% रायगड आहे आमचं. ते आमची खरं म्हणजे कर्मभूमी आहे, सगळं हे आहे. आमचं रायगडकरांचं अहोभाग्य आहे. नाही नाही तुमचं नाही. शॉर्ट पिच चेंडू आणि षटकार जाईल वाटतं. आणि हो, रुणाल म्हात्रे जबरदस्त फलंदाजी करतोय. षटकार गेला का? घेतलाय.
हौसले बुलंद ठेवले, त्यांना कॉन्फिडन्स त्यांनी बघा, अजिबात पहिल्या ढळून 6 दिला नाही. चेंडूमध्ये नुसता तो निश्चित पडला होता. हो, निश्चित पडलेला. असं परंतु वाटलं नंतर उठला रक्तबंबाळ होऊन आणि असा काही तुटून पडला समोरच्या टीमवर. धडाधड षटकार चौकार ठोकले आणि 13 चेंडूमध्ये 33 धावांची असं खेळी केली. म्हणतात टिकेमाळी सर, कोंडलेली मांजर वाघिणीपेक्षा क्रूर असते म्हणतात. खरंच आहे, हे खरं आहे. मांजरीनं कधी घेतलेली झेप बघितली तुम्ही? हा, मग डायरेक्ट नरड्यावर झेप घेते. घेते. चला पहिला षटक घेऊन बॉलिंग मार्क होता यार पार्थ चंदन. पहिला मीडियम पेसर, षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. 64 डावांची गरज, 64 डावांचा माग काढायचा आहे. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. आता मात्र अटॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूपासून जे आक्रमण, रान उठावं लागेल. दे माय धरणी ठाय. बॉलिंग मार्कवर पार्थ चंदन याचा पहिला चेंडू, लेफ्ट आर्म महोदय विकेट, हलकासा रनअप. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला षटकार. बघा सुरुवात बघा कशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुरुवात. ईट का जवाब पत्थर से. Yes. न्यूटनचा नियम आहे ना की क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल, Yes. तो नियम इथे लागू पडतोय की ईट का जवाब पत्थर से देणार. Yes. आणि सुरुवातीपासूनच सहवाग स्टाईलनं खेळणार हा निर्णय घेतलेला आहे तो फलंदाज भावेश नाईक. जबरदस्त प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से, ऍक्शन पे रिएक्शन, वार पे पलटवार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क पर तयार. पहिला चेंडू गेला सीमारेषे बाहेर, जबरदस्त तडाका. आणि हा येस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा आहे. परंतु धावा कशी येऊ द्या, धावानं महत्व या ये मिस फिल्डिंग. कारण अशी जर तुम्ही फिल्डिंग केलीत ना कारण मार्गी, तर एका एका धावाला महत्व आहे. नाही, धाव पण आहे आणि स्ट्राईक पण नाही ना. येस हा तेच ना. स्ट्राईक चेंज जी करण्याची जी संधी होती ती पण नामी संधी Yes, गमावून गमावलेली आहे. बसली जाते. त्यामुळे हा द्विधा डबल नुकसान. येस 16 धावांची गरज आहे. धावा झाल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा म्हणजे 400चा स्ट्राईक रेट आहे. 5 चंद निघालेत बॉलिंग मार्कवर. आणि हा येस पुन्हा एकदा पंचांचा इशारा, बायचा इशारा, 1 धावेचा इशारा, 1 धावेचा संकेत. अवांतर धाव संख्येवर संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावसंख्या झाली 9 वर बिनबाद 9 फॉन आफ्टर 3 डिलिव्हरीज. 21 चेंडूमध्ये अजून 55 Yes. धावांचं टार्गेट धावा होऊ शकतात जर अटॅक असाच राहिला. हो पुन्हा एकदा यष्टीरक्षक जवळ उभा आहे त्यामुळे थोडंसं प्रेशर आहे. येस प्रेशर आहे. वातावरणामधला जो प्रकाशाचा जो जवळजवळ प्रकाश नाहीच आहे. हा कमी आहे हे बघा त्यामुळे अंदाज. तो ऍडव्हान्टेज आहे तो गोलंदाजाला आहे. आणि या सामन्यामध्ये कसं या संध्याकाळी ना खरं म्हणजे मांजराची नजर पाहिजे अंपायरची. त्या फेलावटीची मरू देव, करडी नजर पाहिजे. हा, करडी. डोळ्यात तेल घालून खेळावं लागणार आहे. परिस्थितीला प्रत्येक वेळेला परिस्थिती तुम्हाला अनुकूलच असेल असं नाही. नाही त्या परिस्थितीत पण तुम्हाला खेळायचं आहे. प्रयत्न हो, करतो जोरदार अपेल कॉट बी आहे पण तो पंच मात्र यस सकारात्मक पॉझिटिव्ह. आणि हा काय झालं भावेश नाईक. बॅक टू द पॅव्हलियन. बघूया जे, जे. मोठा फलंदाज, बिग विकेट. आता काय राहिलंय नाही सगळे लोक निघून जायचे ना का, हे लोक काही लोक बरणीसाठी थांबतात. हो नाही पण ते मॅच बघायची आहे त्यांना. नाही, मॅच नाही. अटीतटीची तो आहे पण तर होऊन त्यामुळे ते जाईल, म्हणतात मॅच झाल्यानंतर पर्णी उघडू. यस कमी जेणेकरून तर या मॅच मध्ये मजा आली. पैसा Yes, वसूल yes, मॅच पैसा वसूल आहे. झालेली आहे. एक स्ट्रॉंग टीम आहे. बॅटिंग ऑर्डर यांची स्ट्रॉंग आहे. दारावे बामणडोंगरी या टीमला आता थांबून ठेवलेलं आहे बघा. येसन घालून ठेवलेलं आहे ते या गोलंदाजांना. आणि Yes, त्या याला गोलंदाजाचं वनडाऊन नाव फलंदाज. आहे ते पार्थ चंदन. येस स्वप्नील नाईक फुल्ली एन्जॉय. आणि विनंती असे प्लीज घ्या आपण स्टेजवर या प्लीज स्वप्नील नाईक. खरं या. म्हणजे जी NMPL असते आणि फार योगदान असतं. अतिशय दिलदार माणूस आहे. हो ग्रेट डिलिव्हरी पुन्हा एकदा. येस पुन्हा झेलची संधी होती Yes, आणि यष्टी मग झेल रक्षकाला. सुटला, परंतु झेल तेवढं drop झालाय. सोपं नसतं नसतं, yes. यष्ट्यांच्या Yes. जवळ झेल घेणं. अरे, मान्सून आहे, मान्सून हा. क्रिकेट आहे. आणि हा रबर बॉल आहे ना हा फार डेंजर असतो. पण आता आवाज बघा ना इकडे. येस बोनकोडेवाल्यांचा गोठिवलीवाल्यांचा आवाज बघा. आणि दोन्ही संघाचे समर्थक देव पाण्यात टाकून बसलेत. नक्कीच. मॅच फार महत्वाची आहे. क्रुशियल मॅच आहे. मागच्या इनिंग मध्ये पण असंच झालेलं. विकी भोईरनं पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा दिलेल्या. आता तर 10 आल्यात. 10 आल्यात. एक थोडासा ऍडव्हान्टेज आहे अजूनही बामणडोंगरी आणि दारावेला. परंतु तो ऍडव्हान्टेज शेवटपर्यंत टिकून ठेवावा लागणार. कारण नंतरच्या षटकांमध्ये खूप हाणामारी झालेली आहे. जास्त धावा गेलेल्या आहेत. आणि पहिलं षटक संपूर्ण आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 54 म्हणजे आहे का.
18 मध्ये 54 धावाचे षटक क्रमांक दुसरा प्रगत होता. बॉलिंग मार्क वर तयार. सांघिक पहिलं, सांघिक दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं. इंडिव्हिज्युअल फर्स्ट ओव्हर. 18चा ऍव्हरेज गेलेला आहे. जो Yes. 16चा ऍव्हरेज होता तो तो आता 18 वर 18 वर गेलाय. म्हणजे graph गेलेला आहे. जो ग्राफ म्हणजे आता थोडस बर्डन वाढलंय. येस बर्डन. आणि गोलंदाज आहे स्वराज मात्रे, ऑलराऊंडर. येस येस, एक टॅलेंटेड गोलंदाज. आणि तुमचा फेवरेट दिसतोय. येस येस, नक्कीच फेवरेट नाही पण गुणी खेळाडू आहे, आदर्शवान. तर प्रॅक्टिस देखील त्याची जबरदस्त, कारण प्रॅक्टिस हा खेळ आहे. आणि हा येस अर्गन नाईक की ऑन फायर. काय टायमिंग, जबरदस्त टायमिंग, बेहतरीन. आर्यन नाईक नाईकी फटका मारतोय Yes, या नक्कीच. मैदानावर. डीजे Yes. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. मागील मॅच मध्ये 0वर आउट झालेला तो सगळा राग, तो सगळा वसपा या मॅच मध्ये ओततोय तो आर्यन नाईक. आर्यन तयार आहे. स्वराजचा गुण. चेंडू जोरात Oh, मारायचा yes. होता, भिरकावायचा होता. वाईड, वाईडचा बात आहे, इशारा yes. पंचांकडून येतोय. येस, टेकन रिव्ह्यू. रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच आता तिसऱ्या पंचांवर येस येस, कोण आहे? जबाबदारी आलेली आहे. Yes, बॉलिंग गोलंदाज टीम पाटील. कडून रिव्ह्यू. बघा एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर जे काही मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करतायत Yes. दोन्ही संघ. वाईट. वाईड बॉल. या चला फटाफट जागेवर या. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, नो टाइम पास. काय करून बॅटिंग करणाऱ्या तुम्हाला विनंती करतो प्लीज, कर तुमच्यासाठी हे धोक्याचं ठरेल. येस, आउट स्विंग झालेला आहे चेंडू आणि सरळ वाईड म्हणून पंचांनी घोषित केलेला आहे. उदय तांडेल नावाजलेले असे अनुभवी Yes, पंच नक्कीच. आहेत. पंच नाही तर स्वतः खेळलेले आहेत. अरे बराच अनेक वर्ष झाले मैदानं क्रिकेट. त्यांनी गाजवलेली Yes, आहेत. अनेक मैदानं. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला चेंडू. येस, दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. चांगला भन्नाट मारा, सुसाट मारा. पहिला चेंडू गेलाय षटकार, नंतर मात्र वाईट डिलिव्हरी, नंतर मात्र कमबॅक. ही स्वराज म्हात्रे यांची खासियत आहे, त्यांचा हातखंड आहे, त्यांचं हे टेम्परामेंट आहे. बॉलिंग मार्क तयार. अजूनही रंगतदार अवस्थे मॅच, जबरदस्त सामना, क्लोज मॅच, दोन टाईट टीम. आणि हा हेच मोठा फटका मारायचा आहे, परंतु अशा फटक्याने तुम्हाला साध्य होणार नाही. तुम्हाला मोठे लॉफ्टेड फटके मारले काय म्हणणार माळी सर? सिंगल डबल्सनं काही होणार नाही, काडी काडी वेचून काही होणार नाही. नाही. एकदमच पेंड्याच्या Yes, नक्कीच. गठ्ठ्या एकदाच बाहेर पाहिजेत. उचला जा. तेव्हा गोडाऊन Yes, भरेल आपलं. षटकार चौकारांची गरज आहे, परंतु हे आपलं म्हणणं झालं. Yes. फलंदाजांच्या डोक्यामध्ये वेगळे प्लॅनिंग्स असतात आणि ते प्लॅनिंग्स त्या मैदानावर ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतायत. काय प्लॅनिंग केलंय, Yes, कसं नक्कीच. इम्प्लिमेंटेशन करणार आहे आपण पाहणार आहोत. हो हो हो, हो, yes. क्या बात आहे. काय गोलंदाजी, अफलातून अफलातून गोलंदाजी. गोलंदाजी करतायत ते स्वराज स्वराज मात्रे मात्रे. जबरदस्त गोलंदाजी. आणि अशा या निर्णायक क्षणी जेव्हा त्याला माहिती आहे की फलंदाज मारणारच आहे, थोडा शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि उडवला. स्टार आहेत. आणि हा नो बॉल. येस, नो बॉल, इशारा, नो डाऊट. 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 20 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजून 14-44. जो फासला आहे म्हणजे 30 धावांचा वाटतंय. 14-44. 2 बॉल्स टू गो फ्रॉम स्वराज मात्रे. दुसरं षटक प्रगती पदावर. अतिशय चांगली स्पर्धा, चांगला सामना. 2 बलाढ्य टीम, अव्वल दिग्गज. मातब्बर संघामध्ये बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. दोन्ही टोळके आमने सामने. 2 बलाढ्य, बलिष्ठ, मातब्बर संघ. बॉलिंग मार्क तयार. 2 बॉल्स टू गो. आणि हा पुन्हा एकदा अगेन माटे वाईटचा इशारा. यस, वैर मारा. दंडित केलं, 1 धाव मिळते. उर्वरित बॉल 14 आणि धावा पाहिजे 43. नाही, चांगलं चाललंय, व्यवस्थित चाललेलं आहे. असं असताना अशा प्रकारचं वर्तन, अशा प्रकारचे चेंडू घातक ठरू शकतात हे नक्कीच. कर्णधारानं ओळखलंय. आणि म्हणून चंदन स्वतः गेलेला आहे, गोलंदाजाला गाईड करतोय, त्याला टॉनिक देतोय आणि स्वराजला आता समजावून तो आता पुन्हा त्याची जागा मिड विकेटला घेतोय. बघा पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. पार चंदन बघा एकदम स्लिम. धीरज काय करणार, Yes. होम ग्राउंड आहे धीरजचं. धीरजनं मारलाय फटका, गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक येतोय तिथे. 1 धाव त्यांनी घेतलेली आहे. Yes. सिंगलच रन मिळते. नक्कीच नक्कीच. एका धावेवर समाधान, संतुष्ट झालेत. आणि राहिला शेवटचा बॉल.
आणि जिंकण्यासाठी पाहिजे 13-42 13 बॉल्स. रोनक इथे सुंदर स्कोरिंग करतायत. Yes, नक्कीच. प्रत्येक वेळी आपल्याला नक्कीच. हवंय बऱ्याच- ते बरोबर देत आहेत. रोनकचं पण आपण इथे धन्यवाद त्याचं मानूया. करावी 11चा हा ते माहिती. शेवटचा गोलंदाज. येस, शेवटचा म्हणजे शेवटची ओव्हर बॅट शेवटची ओव्हर टाकणार. हा यस आणि हा लॉप केलाय. यस डीजे डीजे महाराजा. षटक तसं चांगलंच आहे. नक्कीच. धारावे बामणडोंगरीनं या षटकामध्ये हो हो म्हणताना 17 धावा काढल्या. यस नक्कीच. म्हणजे त्यांना जो आस्किंग रन रेट होता, जो रिक्वायर्ड रन रेट होता, आवश्यक असणारा जी धावगती होती त्यांनी कदाचित कंप्लीट हे केलेली षटक आहे. आहे ना सामन्याचं भविष्य सांगून हा, त्यामुळे ही मॅच दोन्ही बाजूने चालली आहे. येस नक्कीच. अजूनही कोण एक संघ जिंकलाय किंवा हाच जिंकेल तोच जिंकेल अशी शाश्वत- भविष्यवाणी करणाऱ्या पंडितांचं खरं नाही. येस प्रिडिक्शन करणं चुकीचं आहे. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत आणि विघ्नेश पाटील गोलंदाजीच्या मार्ग. येस षटक क्रमांक 12 मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी. 36 धावांचे 18 धावांचं टार्गेट आहेच. पहिला चेंडू तयार. राईट आर्म होतं विकेट. आणि हा आता मात्र मोठे फटके थोडेसे येत नाहीत बॅटमधून. येस मिळेल फक्त येणं 11 मध्ये ओहो. 35. ओ हो हो काय थ्रो जबरदस्त. फेक आणि फलंदाज बाद आहे का? ओहो यस याला म्हणतात क्रिकेट. पार्थ चंदन कॅप्टन क्या बघा, कसं ये. वागायला पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण इथं Yes. कॅप्टन देतोय पार्थ चंदन. डीजे वाटते थोडेसे बामणडोंगरी धारावे या सामन्यातून सुद्धा दूर चालले असं वाटायला लागलंय. कारण 11 मध्ये तुम्हाला काही ठोकायचे आहेत. 35 धावांची गरज आहे. आपण बघितलं विघ्नेशनं चेंडू संपला लावल्यावर कसा आपटला. कारण महत्वाची विकेट Yes. धीरजची त्याला मिळाली. हो हो हेलिकॉप्टर चालवलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे हा काय झेल बघा Oh my याला God, म्हणतो. झेल टिपलाय. जबरदस्त झेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. हर्षन पाटील यांनी जबरदस्त झेल टिपलाय. अरे याला DJ. 500 रुपये काहीतरी. यस काय झेल घेतला. मारला पण होता मस्त फटका बघा, बघा. शुभमनं. आणि झेल एका हातामध्ये उंच उडी मारून यस वाडा कॅचेस विज द मॅचेस. मॅचेस यस जांबवंत उडी. स्पर्धेचे आयोजक सूरजजी मात्र यांच्याकडून 2000 रुपयांचं Yes, पारितोषिक क्या या बात है. खेळाडूला देण्यात येत आहे. अफलातून झेल टिपलेला आहे. निर्णायक क्षणी एका चांगल्या फलंदाजाचा झेल. जा डायरेक्ट आता वाईन शॉप गाठा तुम्ही नाही का तिथं खुर्च्या मांडा आता. काय कमीत एक बॉक्स तर आरामशीर किंगफिशर माइलचा. खतरनाक झेल. Yes, काय बघा, म्हणजे बघा कसे फाशे पडायला लागले बघा. क्षेत्ररक्षणाची बघा व्यूह 5 चंदनचा डायरेक्ट थ्रो त्याच्यानंतर एखादा घेतला झेल म्हणजे सगळे उलटे पडायला लागले फाशे. त्याच्या विरोधात हे सगळं समीकरण जायला लागले. काय म्हणाल तुम्ही? नाही तसंच होतंय तसं दिसतंय. कारण थ्रो पण बरोबर हातात गेला लगेच स्टंपला लावला. धीरज सारखा मोठा मासा गळाला लागला. त्याच्याच पुढच्या चेंडूवर असं वाटलं की षटकार जाईल. फलंदाज आर्यन नाईक सारख्या फलंदाजाचा झेल टिपला गेला उंच त्याच्यावर उडी मारून. संपूर्ण आशा अवलंबून होत्या. संपूर्ण आशेचं किरण संपूर्ण मदत त्याच्यावर होती. तोच फलंदाज विकीनं आल्या मारलाय. चेंडू गेला 6 धावांसाठी. षटकार क्या बात है. विकीसाठी बक्षीस जाहीर विकी झालेलं आहे. संघासाठी म्हणजे विकी भोये तुम्ही हा सामना जर जिंकून दिलात तर तुम्हाला मिळते तब्बल 5000. सूरज म्हात्रे या स्पर्धेचे दमदार आयोजक. मागाशी दिले 2000 आता तुम्हाला मिळते 5000 जर सामना जिंकून दिला तरच. अदरवाईज यू विल नॉट गेट इट.
की अनंत मात्रे चषक 2025 मध्ये जबरदस्त अटीतटीच्या लढती विकीनं हाही हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय आणि हाही चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. बात आहे. Yes, तसं नक्कीच. विघ्नेशनं आनंद उत्सव साजरा केला, Yes. मात्र तो आता कोमजवून टाकतोय. तो विकी भोईर 2 लगातार षटकार ठोकलेत आणि तगडा फलंदाज आहे, Yes, धष्टपुष्ट नक्कीच. असा फलंदाज आहे. होम ग्राउंड आहे त्याचं. 2 षटकार मारलेत. हॅट्रिक Yes. होईल का षटकारांची? नक्कीच तगडा फलंदाज रांगडा झाली, फलंदाज. झाली हो, hat-trick. हो, पुन्हा हो. twist. क्या बात आहे की? मारो दे काय नाही. भरोसा खुद पर वो मंजर भी आएगा, Yes. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, आएगा। रास्ते के कांटों को देखकर रुकना ना मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. आएगा। काय खेळलाय अफलातून विकी भोईर. लगातार 3 षटकार निर्णायक क्षणी Yes, या बघा. मॅचची हवा आणि- काढून टाकली. स्पीडअप आणि करायचंय. पुन्हा- 7 चेंडू मध्ये पुन्हा जबरदस्त 17. कमबॅक, पुनरागमन. आम्ही हरणारे नाहीत. हा. आम्ही हरणारे नाहीत आणि आमच्या मैदानावर जे आम्ही शेर होत असं दाखवतोय जणू तो विकी. हा ही चेंडू विकी मध्ये मारलाय मिड विकेटला, Counter, षटकार. yes. तर मी एक मोठा चला. फलंदाज देखील आहे. Fast काय घ्यायचा आहे. अष्टपैलू खेळ. येस येस. नाही ना, नक्कीच मी नुसता बॉलर नाही, Batsman पण आहे. batsman या पण आहे. मैदानावर दाखवा. All-rounder Speed आहे up मी. करा. हे दाखवून Speed up. दिलं करण अंबाला नाही, बरेच जणांना घाम फुटला असेल आता. स्पीडअप करा. फिल्डिंग मिनिंग प्लीज. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि परिस्थिती बघा 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज म्हणजे आहे. मॅच जवळजवळ हातामध्ये आहे आता, पण विकी भोईला स्ट्राईक 12 मिळणं महत्वाचं आहे. 12 मध्ये 36 पाहिजे होत्या, हा, मग आता 6 मध्ये 11. 6 मध्ये 11 म्हणजे तब्बल कुठल्या 25 धावा. येस, खरं म्हणजे आता टिकेमाळी सर, विके भोईला तुम्हाला कमीत कमी त्याला स्ट्राईक वर नेणं आहे. हो, कारण तो जमलाय ते- आता. ते एक मोठं टार्गेट आहे ना. हा, त्याला त्याला मोठं strike. टार्गेट आहे. जबरदस्त मॅच. खरं तर आयोजक सूरज मात्रे यांना मनापासून आम्ही Yes, धन्यवाद आता देतो की मात्र अशी गोलंदाजाची tournament कसरत आहे. आपण आयोजित केलेली वेगवेगळ्या काही म्हणा, संकल्पना. सामना मात्र जबरदस्त झाला. जबरदस्त. कोणी जिंका, पैसा कोणी वसूल. हारा. येस, पैसा वसूल match. पैसा वसूल. शेवटचं षटक हर्षन. हो, हर्षन पाटील हे वाईडचा बघा, हा इशारा. हे आहे प्रेशर, Pressure. दडपण, दबाव. नाही म्हणून तर टीम या मीटिंग team नको नको. प्लीज. इकडून ओरडतोय चंदन, सांगतोय असं व्हा तसं व्हा, इकडे जा तिकडे जा, फिल्डिंग प्लेसमेंट बदलतोय, गोलंदाजाला टॉनिक देतोय. समीकरण 6 मध्ये 10. तो तरी किती सांगायला चंदन सोडणार. हा शॉर्ट पिच चेंडू मारलाय. एकच धाव या चेंडूवर Yes, मिळते. पुन्हा मात्र एकदा strike. स्ट्राईक वर गेलाय. ज्या फलंदाजाची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. स्ट्राईक नाही, स्ट्राईक पाहिजे होती खरं म्हणजे. एक धाव. विशाल पण काय Yes, कमी नाहीये. नाहीये पहिली बरोबर. 50 इथे मारलेली आहे पहिल्या मॅच मध्ये त्यानं. त्यामुळे दोन्ही नाही, फलंदाज पण सध्या कसलेले आहेत, मातब्बर आहेत, मॅच विनर आहेत, हुकमी एक्के आहेत. येस, 5 मध्ये राहिल्यात 9. 9. काय मॅच झाली मात्र. काही म्हणा, असं वाटलं होतं की एका ते सामना घेऊन जातील. आणि हा विकी भोईर आलेत स्ट्राईकला. 4 बॉल जिंकण्यासाठी 8 डावांची गरज. सूरज मात्रे 5000. येस येस, 5000 डिक्लेअर केलेले मॅच जिंकली तर. स्मरण करून देतो जरा. Yes. बरोबर की नाही? पण प्रेक्षकांचं काय म्हणणं असेल, तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, प्रेक्षक मात्र काही म्हणा, खरं म्हणजे ते थांबले बर्नीसाठी. पण त्यांचं बर्नी कधी उघडत बघूया. विकी भोईर तयार आहे. वंडर बॉय या परिसरातील एक नावाजलेला खेळाडू, ज्यानं जगभरामध्ये या परिसराचं नाव लिहिलेलं आहे नवी मुंबईचं.
विकी भोईरला हा चेंडू फाईन लेगला चेंडू जातोय. वाईडचा इशारा पंचांकडून, म्हणजे वाईड +1 अशा एकूण 2 धावा म्हणजे 4 बघा. चेंडू मध्ये 6 पाहिजे. जबरदस्त मॅच, जबरदस्त. Yes, yes, वामन डोंगरी अतिशय. धारावीचे खेळाडू आता टाळ्या वाजवतायत, जोरदार टाळ्या वाजवतायत आपल्या या सहकाऱ्यांसाठी. जे बसले आहेत ते आता उभे राहिलेत. हो, उभे आहेत ते धावतील हा, आता धावतील. नाही तर उड्या मारतील. थोड्या वेळानं. क्या मॅच, जबरदस्त मॅच. 4 चेंडू 6 धावा. हो, व्हाट अ ग्रेट डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी. yes. कहाणी में फिर से आया नक्कीच, ट्विस्ट. नक्कीच. परत ट्विस्ट आलेला आहे सामना आता. बघूया. हसू- भला यमान अवस्था. अजूनही मॅच 50-50 आहे, बॅलन्स मॅच आहे. 3 चेंडू मध्ये 6 धावा 6 पाहिजे. धावांची गरज, एक मोठा फटका कंपल्सरी. एक जरी धाव कमी पडली तरी चोळत जावं लागेल. बरोबर आहे. 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. हा चेंडू आताचा महत्वाचा. येस, नक्कीच. या चेंडूवर किती धावा येत आहेत त्याच्यावर सगळं भविष्य आहे. येस, बॉलिंग मार्क तयार, उर्वरित. हर्षदचा हा चेंडू मारला, जमिनीलगतचा फटका, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली फेकतोय, चेंडू स्ट्राईक मध्ये. आणि मात्र मिळते 2 धावा. धावा येस, पूर्ण चांगलं करतोय. रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट Yes, येतोय. Mr. काय पाहिजे अजून Yes, क्रिकेटला. yes. आणि या सामन्याचा सर्व वन मॅन शो, वन मॅन आर्मी. जर जिंकला सामना तर ठरेल तो आमचा विकी भोईर. जबरदस्त. Please. 2 चेंडू आणि 4 धावांची टीम गरज. मीटिंग घेण्याची वेळ नाहीये, प्लीज. विकी भोईरने बघा, जेव्हा चेंडू मिळाले तेव्हा षटकार ठोकले. बरोबर. आता त्याने ओळखला हा मारण्यालायक चेंडू नाही, यॉर्कर चेंडू. त्यानं 2 धावांसाठी जमीन लगतचा फटका मारला, 2 धावा काढलेला आहे. 2 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, हाय व्होल्टेज मॅच. म्हणजे डे नाईट स्पर्धा आली. हो. ओ फुल क्या बात है, विकी भोईर द फायर. आणि सामना 7,000 रुपये कॅश प्राइज. थोडं डान्स करा धारावी आणि म्हणून दे. प्लीज लावा. होईल वन मॅन शो या सामन्याचा हिरो. गेलेली मॅच ज्यानं हिसकावून घेतली, गेलेला घशातला घास त्यांनी ओरबाडून घेतला, तोचा फलंदाज. मी फक्त गोलंदाज नाही तर मी एक धडाडीचा फलंदाज आहे हे दाखवून देणार आहे त्याची ही इनिंग. येस, विकी भोईर पहिला बघूया. या विकी भोईर रोख रुपये 5,000. या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे सूरज म्हात्रे यांच्या. नाही माळी सर. आणि टिके माळी सरांनी आज अतिशय साथ संगत जी दिली. खरं म्हणजे नुसता बुवा ताकदीचा असून फायदा नाही, तबला पण तसा वाजला पाहिजे. अतिशय दमदार साथ दिली आणि झेल घेतला. 2,000 रुपये घेऊन जा प्लीज. हर्षद पाटील या प्लीज. 2,000 रुपयाचे कॅश प्राईज. पैशाची बरसात, पैशाची लयलूट, पैशांचा पाऊस, धो पाऊस. खरं म्हणजे पाऊस थांबला पण इथं पैशांचा पाऊस. जा आता धाब्यावर बसा डायरेक्ट. त्याला उठूच नका. काय 7,000 रुपये जमले जवळजवळ. येस, क्या बात. हां, हर्षद पाटील 2,000 रुपये. 5,000 मिस्टर विकी भोईर. चला आम्हाला पण जरा मोकळं करा जरा, नाही का. काय आमचा आहे तो पाहुणचार करा. बरणी